कायदा नसल्यामुळे काय अवस्था आहे तुम्हाला सांगतो. ज्यांच्याकडे कायदा आहे, आंध्र प्रदेश 19 संघटना आहेत, त्यातल्या 7 त्यांनी बॅन केलेल्या आहेत. त्यानंतर झारखंड 14 संघटना आहेत, 14ही बॅन झालेल्या आहेत. त्यानंतर तेलंगणा 29 संघटना आहेत, त्यातल्या 7 त्यांनी बॅन केलेल्या आहेत. देशामध्ये सर्वात जास्त संघटना महाराष्ट्रात आहेत, 64. महाराष्ट्रात आहेत. हा लोकसभेत आलेला आहे आकडा. सगळ्यात जास्त जनसंघटना या महाराष्ट्रामध्ये आहेत. अशा प्रकारच्या कडव्या डाव्या विचारसरणीचे 64 एकही बॅन नाही आहे. आणि याच्या व्यतिरिक्त 6 संघटना अशा आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्या या 4 राज्यांनी बॅन केल्या आहेत, पण महाराष्ट्रामध्ये कायदा नसल्यामुळे ते महाराष्ट्रात ऑपरेट करतायत. त्यांचं हेड ऑफिस महाराष्ट्र आहे आणि ते महाराष्ट्रातनं ऑपरेट करतायत. त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्र सेफ हेवन झालाय. आणि अशा प्रकारे 4 राज्यांनी बॅन केलेल्या संघटना महाराष्ट्रात ऑपरेट करतात. 64 संघटना. आता जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठा हॉटबेड हा त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र सांगितलेला आहे. आणि त्यातही जे काही त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत वेळोवेळी छाप्यांमध्ये सापडलेले आहेत, त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि गडचिरोली, कोकण, अमरावती आणि बीड प्रदेशाचा समावेश. याच्यामध्ये हे सगळं विस्तारित करायचं आहे. अशा प्रकारचे त्यांचे हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी सापडलेले आहेत. आणि म्हणूनच हा जो काही कायदा आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत, अशा प्रकारे आता जेव्हा गडचिरोली सारख्या ठिकाणी ऍक्टिव्ह केडर संपताय, त्याच वेळी पॅसिव्ह अशा प्रकारे भारतीय संविधानाच्या विरुद्ध चीड निर्माण करायची, लोकांचं ब्रेन वॉश करायचं. जसं ISI किंवा ISIS हे रॅडिकलायझेशन करतं, हे वेगळ्या प्रकारचं रॅडिकलायझेशन आहे. आणि याच्यामध्ये जे ॲफिडेव्हिट मी वाचलं त्यात त्यांनी डिटेलही दिले आहेत. चांगल्या चांगल्या प्राध्यापकांचं ब्रेन वॉश करतात.